मायक्रोसॉफ्टने हिंजवडीमध्ये 520 कोटींची गुंतवणूक केली तर इंडियाकडून हिंजवडीमध्ये 16.4 एकर जमीन खरेदी केली असून इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टचा 520 कोटींचा व्यवहार झालेला आहे। पुण्यातील रेल्वे मार्गावर गुप्तचर विभागाची नजर असेल। सणासुदीच्या काळामध्ये घातपात होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। रेल्वेच्या सुरक्षा बल आणि गुप्तचर विभागाने एक महत्त्वाची बैठक घेतली। पुण्यातील ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवण्यात येतील, तसंच रेल्वे इंजिनमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे। पुण्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची विश्रांती असेल। अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती असून विदर्भामध्ये सोमवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे। कोकणातील रत्नागिरी, रायगड तसंच सातारा आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती झाली। संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये धूर पसरलाय, तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। जालन्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला असून जालन्यामध्ये विधानसभेला शिवसेनेची ताकद वाढणार आहे। जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे बंद असून 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे, तर पाण्याची आवक कमी झाल्याने 18 पैकी 12 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। चीनसोबतच्या चर्चेमध्ये प्रगती 75% चीनी सैन्य माघारी गेलं आहे। याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली। गलवान खोऱ्यामध्ये जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम झालेला आहे। सर्वसमावेशक गृह योजनेमध्ये म्हाडाला दिलेल्या 20% घरांच्या किमतीमध्ये सोडतीअंती भरमसाठ वाढ करण्याचा विकासकांचा पायंडा आता मोडीत निघणार आहे। सोडतीनंतर घरांच्या किमतीमध्ये मनमानीपणे करण्यात येणाऱ्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने नुकताच एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। भास्कर पाटील खतगावकर 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे। कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये पक्षप्रवेशाची घोषणा केली असून खतगावकर अशोक चव्हाण यांची मेहुणे असल्याने चव्हाणांना मोठा धक्का बसतोय। पुण्यामध्ये वाहतूक शाखेने 7 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान 3 दिवसांमध्ये 24 लाखांचा दंड वसूल केला। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला। वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे। हिंगोलीमध्ये हळदीच्या भावात घसरण झाली। हळदीला 12,900 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय, तर गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये हळदीच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा आहे। जायकवाडी धरण भरल्याने तालुक्यातील क्रीडा प्रकल्प भरून घ्यावा, कारण या प्रकल्पामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे। त्यामुळे हा प्रकल्प भरून घ्या अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय। मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीने 14 अनारक्षित गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं। खेड सीएसएमटी खेड पनवेल दरम्यान 14 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार। राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाच्या विरोधात महायुतीकडून मूक आंदोलन केले जाणार आहे। प्रवीण दरेकर, राहुल शेवाळे आणि सिद्धार्थ कांबळेंच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता चेंबूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन केले जाणार आहे। गोंदियामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। माजी आमदार गोपालदास अग्रवाल घरवापसी करणारे सर्कस मैदानावर सकाळी 11 वाजता नाना पटोले आणि रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। आज खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरण सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये 6 दिवसांच्या गौरी गणपतींना वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती मिळून एकूण 10,458 बाप्पांचे तर 6,427 गौरींचे विसर्जन करण्यात आले। राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यामुळे आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झाले। राहुल गांधींच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली। मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून केजरीवाल सीबीआयच्या अटकेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।